नमस्कार, अर्थराज्यमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिरजमधील गणेशनगर कॉलनी परिसरातील बूथवरती आपण उभे आहात. आज आपण या ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने जे वोटिंग होतं आहे त्यासाठी आपण काही नागरिकांचे आणि बूथ प्रतिनिधींची आपण चर्चा करणार आहे. सर, काय आकडेवारी सुरू आहे आता मतदानाची? आत्ता 104 105 असं बूथ क्रमांक आहे आमच्या इथे त्या भागात अल्फोन्सा शाळेमध्ये. परंतु म्हणावं तितका अजून प्रतिसाद मिळालेला नाही. 60% मतदान या बूथवरती झालेलं आहे. आता 4 नंतर लोक ऊन कमी झाल्यानंतर मतदानाला निघतील बाहेर. अजूनही काही जे मतदार आहेत ते बाहेर पडत नाही आहेत किंवा मतदान केंद्रावर उपस्थित राहत नाही आहेत, तर त्यासाठी तसं काही कार्यकर्त्यांच्याकडून काही विशेष नियोजन केलेलं आहे का? होय, कार्यकर्ते फिरून प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगत आहेत मतदानाला चला म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे वाहनं आम्ही लावलेले आहेत आमच्या परीनं, असं सगळं नियोजन केलेलं आहे. तर आपण पाहायला गेलं तर संमिश्र प्रतिसाद आहे. उन्हाचा कडाका असल्यामुळं मतदार राजा सध्या घरातच राहणं पसंत केलेलं आहे. 4 नंतर आकडेवारी जी आहे ती वाढेल असं येथील सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. आणखीनही आपण इथे काही उपस्थित मान्यवर आहेत, नागरिक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. एकंदरीत बघितलं तर हा उन्हाचा तडाखा असू दे नसू दे, पण नागरिकांच्यामध्ये मतदान करण्याचा जो रोष आहे तो रोष आम्हाला या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून आजच्या या टायमिंगपर्यंत नागरिकांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी या बूथवरचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, या भागातील जे कार्यकर्ते आहेत, मग सामाजिक असतील पक्षाचे असतील, अतिशय तळमळीनं काम करत आहेत. त्यामुळे ह्या बूथवरती मतदान चांगल्या पद्धतीने होणार अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. त्यानंतर आणखीन कोण? मतदानासाठी जे नागरिक उपस्थित राहत आहेत, एकंदरीत आता तुम्ही सकाळपासून हे छान नियोजन केलेलं आहे, तर काय वाटतोय मतदानाचं काय ट्रेड चालू आहे? सध्याची परिस्थिती बघितला तर आमच्या परीनं सर्वांनी मित्रमंडळींनी मिळून जे लोकांना आणण्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त यावेळेला जो निवडणूक आयोगाचा एक चुकी झालेली आहे की काही मतदानांचं जे मतदान केंद्र आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. काही लोकांचं तर ते कवटेमंकाळ करोली ह्या गावामध्ये पडलेलं आहे मतदान. तर अशामुळे ना मतदानची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे. बाकी आमच्या परीनं सर्व आम्ही केलेलं आहे. युवक मतदार पण इथं ह्या ठिकाणी आहेत, तर आपण जाणून घेऊया. या ठिकाणी पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे असे कोण युवक आहेत का? सुद्धा अत्यंत उत्साह दिसून येतोय. सकाळपासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं अल्फोन्सा स्कूल मतदार केंद्रावरती मोठ्या प्रमाणात युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या दिसत आहेत. आता एकंदरीत बघितलं तर सकाळपासून मतदारांचा जोश तसा कायम आहे. जरी उन्हाचा तडाखा असला तरी पण आता एक 60-65% मतदान झालेलं आहे. अजून 4 वाजल्यानंतर 2 तासात जे बाकीचं उरलेलं आमच्या या बूथवरती पूर्ण 100% मतदान होणार. आणि जे अजून म्हातारी जरा वयस्कर जी माणसं आहेत ती अजून घरीच आहेत, ते अजून बाहेर पडले नाहीत, कारण उन्हाचा तडाखा असल्यामुळं त्यांचीही आम्ही आणायची सोय केलेली आहे. आणि त्यांना आणून त्यांच्यातर्फे मतदान करून हे पूर्ण हे यशस्वी मोहीम आम्ही पार पाडणार. धन्यवाद.